दोस्ती जिंदाबाद असं मी खास करून मुद्दामून म्हणणार आहे, कारण हा मॅक्स वुमन मिळून साऱ्या जणीचा कट्टा आहे. खरं तर कोविड काळामध्ये आपण एक वेगळ्याच काहीतरी काळाचा अनुभव घेतला. त्या काळामध्ये घरी बसून ऑनलाईन पद्धतीनं अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात यावर आपला विश्वास बसला. पण असं जरी असलं तरी त्याचा दुष्परिणाम आपण सगळ्या लोकांनी भोगलेला आहे. महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर आधीही तशी त्यांची कुचंबणा होतीच, पण कोविडच्या निमित्तानं ती अधिकाधिक आपल्याला समोर आली आणि मेंटल हेल्थ याविषयी मात्र आपल्या सगळ्यांचं थोडं का होईना पण आपल्यामध्ये जागरूकता तयार झाली. आणि त्यानंतर फिजिकल मीट किंवा समोरासमोर बसून भेटणं, बोलणं हे किती आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर लक्षात आल्या. आणि गेल्या अनेक काळांमध्ये महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या शोषणांना त्या सामोरं गेलेल्या आहेत. अनेकदा त्यांना बोलता आलं, अनेकदा त्यांना बोलता नाही पण आलं. बऱ्याचदा त्यांना बोलायचं होतं पण ऐकायलाही कुणी नव्हतं. हे सगळं मी तुम्हाला सांगतेय याचं कारण असं आहे की आज आम्ही मॅक्स वुमन मिळून साऱ्या जणीचा पहिला कट्टा तुमच्या सगळ्यांसमोर सादर करतोय. खरं तर महिलांना खूप काही सांगायचं असतं, बोलायचं असतं, काही वेळेला ऐकायचं पण असतं. पण बौद्धिक गरजा भागवणाऱ्या या महिलांच्या जागा आपण खूपच संकुचित करून ठेवल्यात. मग त्यांना विस्तारित करता येतंय का? असा एक खरं तर विचार जो आहे तो आमच्या सगळ्यांसमोर आला आणि त्यातूनच निर्माण झालं मॅक्स वुमन मिळून साऱ्या जणीच्या कट्ट्याची ही कल्पना. आज सगळेजण आपण या कट्ट्यावर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे विचार आपण मांडणार आहोत. महिलांचे प्रश्न म्हटले तर महिलांनीच सांगायचं आणि महिलांनीच ऐकायचं याला मात्र आमचा विरोध आहे. त्यामुळे या कट्ट्यात आम्ही आवर्जून पुरुषांनाही सामावित करणार आहोत. तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे हेही आपण जाणून तर घेणारच आहोत. पण महिलांचे प्रश्न हे केवळ महिलांचे नाहीयेत आणि महिलांच्या बौद्धिक गरजा भागवण्यासाठी या बौद्धिक कट्ट्यांची अतिशय आवश्यकता आहे. ती आवश्यकता आम्ही या कट्ट्याच्या निमित्ताने ऍड्रेस करण्याचा आमचा हा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला तुमच्या गरजा ऍड्रेस करता येत नसतील तर या कट्ट्याचा वापरही तुम्ही सगळेजण नक्की करू शकता. आपण आज संवादाला सुरू करणारच आहोत, पण हा संवाद करताना कुठलंही जेंडर असेल किंवा कुठलंही वय असेल या कशाचंही बंधन न ठेवता आपल्याला संवाद साधता येतोय का याचा हा या कट्ट्यामार्फत होणारा एक छोटासा प्रयत्न आहे. मी विषयाला सुरुवात करते, पण यात एक सगळ्यात महत्वाचा विषय तो अगदी सगळ्यांच्याच आयुष्यात आणि तो म्हणजे प्रेम. प्रेम आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर लग्न किंवा विवाह संस्थेमध्ये. खरं तर लग्न किंवा विवाह संस्था याची एक खूप मोठी इंडस्ट्री झाली आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? तर या इंडस्ट्रीचा खूप मोठा आवाकाही आहे. त्या आवाक्यावर आज आपण जरा एक प्रकाश टाकणार आहोत. खरं तर लग्न संस्था म्हटलं की परंपरा, प्रतिष्ठा आणि उद्योगामागचा हा झगमगाट या सगळ्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. दसरा, दिवाळी ह्या सगळ्यांपेक्षाही एक मोठा सण आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे होणारे हे लग्न सोहळे. या लग्नाचा हंगाम प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात हा वेगवेगळ्या पद्धतीनं लखलखाटतो. पण हा लखलखाट नक्की कुणावर इम्पॅक्ट करतो, कुणावर परिणाम करतो याच्यावर आज आपण एक नजर टाकणार आहोत. दरवर्षी भारतात तब्बल 1 कोटीहून अधिक लग्न होतात. हा उद्योग जवळजवळ 130 अब्ज डॉलर यापेक्षाही मोठा आहे. देशातला सगळ्यात मोठा म्हणजे जवळजवळ चौथ्या क्रमांकाचा एक मोठा उद्योग म्हणून याकडे पाहिलं जातंय. या उद्योगामध्ये जवळजवळ 1000 कोटी इतका रोजगारही उपलब्ध होतोय. 2023 आणि 24 मध्ये या उद्योगाला तब्बल 75 अब्ज डॉलर इतकी उलाढाल झालेली आहे. सणांनंतर हॉटेल्स किंवा लॉन्स हे बुक असतात ते केवळ लग्न याच्या निमित्ताने. तंत्रज्ञान असेल, किरकोळ विक्री असतील, हॉटेल असेल आणि पर्यटन असेल या सगळ्यांनाही लग्न ही एक सुवर्ण संधी असते. या उद्योगाची साखळी किती मोठी आहे हे जरा एकदा आपण नजर टाकूया. हॉटेल बुकिंग यावर जर आपण पाहिलं तर जवळजवळ $603
जी उलाढाल जी आहे ती यामध्ये होते. केवळ विवाहामध्ये वापरले जाणारे ड्रेसिंग्स यावर 1.2 अब्ज डॉलर इतकी मोठी उलाढाल होतीये. यामध्ये सोने, चांदे या दागिन्यांमध्ये जवळ-जवळ 7.2 अब्ज डॉलर इतका खर्च होतो. अर्थात सोन्याचा रेट काय आहे यानुसार ही उलाढाल आता वाढलेलीच असणार आहे. लग्न म्हणजे केवळ 2 माणसांची नाती असं आपण म्हणतोय. पण आता हे लग्न केवळ 2 माणसांची नातीपुरती लिमिटेड राहिलेले नाहीयेत, तर चालता बोलता एक खूप मोठा उद्योगही झालेला आहे. वाढती श्रीमंती आणि त्यामागे बदलती मानसिकता हाही या उद्योगाकडे बघितला जाणारा एक महत्वाचा अँगल आपल्याला विसरता कामा नये. वाढतं उत्पन्न असेल किंवा त्याही पेक्षा वाढतं सोशल स्टेटस असेल, हे सगळं दाखवण्यासाठी आज आपण इन्स्टा फ्रेंडली लग्नाकडे जातो आहोत. तुम्हाला वाटेल की अरे असं कसं होईल? इन्स्टा फ्रेंडली लग्न, लग्न एक महत्वाची बाब असली तरी इन्स्टा फ्रेंडली लग्न कशी होतील? तर ती होतायत आणि त्यात आपण सहभागी होतोय. मोठमोठे शाही विवाह सोहळे असतील किंवा त्या बरोबरीनं खरं तर व्ही-आय-पी म्हणता येतील अशा सगळ्या लोकांनी या शाही सोहळ्याचं आणखीन शाहीकरण केल्यामुळे होणारा हा रोजगार जरी वाढलेला असला तरी या रोजगाराचे परिणाम जे आहेत आणि ते खास करून सामाजिक परिणाम कसे होतात हे आपण बघितलेलं आहे. अगदी वैशाली हगवणेसारखी केस असेल किंवा वेगवेगळ्या शाही सोहळ्यांमध्ये वावरणाऱ्या बुलेट्स असतील, बुलेरो असतील, ह्या सगळ्या लग्न या सोहळ्याच्या नावाखाली वाटल्या जातात आणि त्याचं अल्टिमेटली एक वेगळं प्रेशर एका वेगळ्या वर्गावर तयार होतं. आणि हेच सोशल स्टेटस कसं आहे हे दाखवण्याची मग जी घोडदौड सुरू होते, त्याचे परिणाम आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या घटनेच्या रूपामध्ये दिसतात. आता तुम्हाला वाटेल या घटनेचा आणि आमच्या लग्नांचा काय संबंध आहे? तर तो अतिशय जवळना आहे. आणि आज आपण या सगळ्यांवर चर्चा करणार आहोत. 2 माणसांच्या नात्यापुरतं लिमिटेड राहणं हे लग्नाकडनं खरं तर अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. याचे सामाजिक आणि अर्थात इंडस्ट्रियल असे खूप मोठे पडसाद उमटले गेले. आज या कट्ट्याच्या रूपाने आपण या सगळ्या पडसादांवर नजर टाकणार आहोत.